परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय जय परब्रह्म जय 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 गुरु महाराज जय 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 परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु सुंदर नाम शोभे श्री शंकर टाळ वाजवा खणखण माझे हृदय भुवन करा फुले सुवासन जय हो रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे भुवन करा फुले सुहासन येतुके द्यावे माझ आता दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा फुले सुवासन येतुके द्यावे माझ आता दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन मन महादेव किंकर मन महादेव किंकर महादेव किंकर मन महादेव किंकर महादेव किंकर जय हो जवळे राये निरंतर माझे हृदय भुवन करा फुले सुवासन मणे महादेव किंकर जवळी राये निरंतर माझे हृदय भुवन करा फुले सुहासन जय जय शंकर उमा जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमा जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय 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 शंकर उमाई जय शंकर उमाई जय 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 शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई जीवे लागिला गो चाळा जीवे लागिला गो चाळा जीवे लागिला गो चाळा शिव शिव वेळो वेळा जीवे लागिला गोचाळा जीवे लागिला गोचाळा जीवे लागिला गोचाळा शिव शिव वेळो वेळा जीवे लागिला गो चाळा जीवे लागिला गो चाळा जीवे लागिला गो चाळा शिव शिव वेळो वेळा जीवे लागिला गोचाळा जीवे लागिला गोचाळा जीवे लागिला गोचाळा सकळ जगाचे जीवन 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 जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान ध्यान तीर्थयात्रा पायी गडो परोपकारी देह पडो
पडो तीर्थयात्रा पायी पडो परोपकारी देह पडो परोपकारी देह पडो परोपकारी देह पडो सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे हो सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे जी हो जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान मन्मथाने हेची द्यावे वारंवार जन्मा यावे वारंवार जन्मा यावे वारंवार जन्मा यावे मन्मथाने हेची द्यावे वारंवार जन्मा यावे वारंवार जन्मा यावे वारंवार जन्मा यावे सकळ जगाचे जीवन 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 जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई जय जय शंकर उमाई 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 शंकर जय जय उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई ताकीन तक शंकर उमाई 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 शिव शिव वेळो वेळा 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 शिव 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 वेळो वेळा शिव शिव वेळो वेळा शिव शिव वेळो वेळा जीवे लागी लागू ताळा जीवे लागी लागू ताळा सकळ जगात हे जीवन सकळ जगात हे जीवन सकळ जगात हे जीवन जीवेला गेला गोचाळा जीवेला गेला गोचाळा सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान जडो डोळा माझे ध्यान
शिवहार हा टाळकरी जागेवर हाला पाऊल खेळा शिवहार शिवहार हार हार शिवहार शिवहार माऊली माऊली शिवहार माऊली माऊली शिवहार 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 विभूती विभूती शिवहार 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 टाळकरी टाळकरी शिवहार शिवहार चला चला लवकर चला शिवहार 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 वा 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 शिवहार 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 गाला हार गाला शिवहार शिवहार बोला संत शिरोमणी स्वामी महाराज पार्वती पते शिव हर हर शिवहार शिवहार बोला संत शिरोमणी स्वामी महात्मा बसवेश्वर महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय कल्याणेश्वर भगवान की जय शिवहार 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 शिव शिव वेळो वेळा शिव शिव वेळो वेळा जिवे लागी लागो चाळा सकळ जगाचे जीवन झडो डोळा माझ ध्यान तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह पडो सकळ जगाचे जीवन झडो डोळा माझे ध्यान मनमत मने द्यावे वारंवार जन्मायावे सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान शिवहार 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 बोला संत शिरोमणी महाराज की जय सूर्य जगत ज्योती महात्मा बसे महाराज की जय गुरुवंजाचार्य महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज भारत माता की जय शिवहार 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 शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदाशिवमहं भजे
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणीं वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते। नमो सद्गुरु नंदिकेश्वरा नमो सद्गुरु राष्ट्रसंत गुरुवर्या नमो सद्गुरु रूपाक्ष गणाचार्य तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय आजी सदाशिवा परब्रह्म उद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो शक्ती जगन्माता पार्वती अज्ञगणा उत्तम गती जयची अनुग्रह वेदा परिशिवा परब्रह्मानि नवे तुझा महिमा साकार भुवनियामा परविसे हेतु इज्जत श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण जे कामर सर्वाउण तयास प्रेमी शरण मी शिवाहार शिवहार 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 शिव शिव वेळोवेळा जिवेला लागोचाळ सकल साधू संतांच्या पदपर्शाने पावन झालेल्या ज्या पवित्र भूमीमध्ये भगवान कल्याणेश्वराचा वास आहे अशा या भूमीमध्ये अनेक वर्षापासून चालत असणारा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा ग्रंथराज परमर्ष पारायण सोहळा शिवकथा सोहळा आणि त्या सप्ताहातील आजचा असणारा 6वा दिवस 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सुरू करण्याच्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक अधिपती आशुतोष भगवान शिवशंकराच्या मंगलमय चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून बसवा आदी प्रमतगण जगत आदीचे गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ माऊली विश्वाचे विश्वरत्न जन सामान्यांच्या उद्धारक राष्ट्राची माऊली वसुंधरा विधाते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी अहमदपूरकर माझे गुरु शटस्तर सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णेकर महाराष्ट्रातील सकल साधू संतांच्या गुरुजनांच्या शिवाचार्यांच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित ज्यांच्या मुखातून आपण सर्वजण शिवकथा श्रवण करत आहात आमचे परमस्नेही आमचे मार्गदर्शक आमचे गुरुबंधू शिवभक्त परायण बालाजी महाराज येरोळकर काहीतरी भाग्य म्हणावं लागेल की त्यांचा सहवास आज लाभला निदान 4 वर्षापूर्वी त्याच्या दिंडीमध्ये माझं कीर्तन होतं बरोबर सुंदर असे गायनाचार्य आमचे नामदेव महाराज बरोबर मुगावकर मागं पुढे होऊन सांगा जरा सुंदर असे तालमणी मृदंग विशारद शिवभक्तपरण आमचे कपिल महाराज भालके आहेत सुंदर असे हार्मोनियम वादक आमचे कामजळगेकर स्वामी महाराज आहेत सर्वांची उपस्थिती टाळकरी आहेत माळकरी आहेत वारकरी आहेत विनेकरी आहेत गायक वादक साऊंड सिस्टीम बालमंडळ युवा मंडळ पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून ज्यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याचा योग आला शिवभक्तपरण आमचे संतोष महाराज असतील शिवभक्तपरण आमचे कृष्णपुरी अप्पा असतील शिवभक्तपरण आमचे कल्याणकर अप्पा असतील सर्वांच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून आजचे अन्नदाते असतील ज्यांनी निष्कामतेने आजपर्यंत सेवा केलेली सतरंजी साफ करण्यापासून टाकण्यापासून ते अन्नदान वाढण्यापर्यंत सगळं सर्वांच्या चरणावरती अनंत कोटी प्रणिपात करून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा तरी बी नाव घेण्याचा प्रयत्न करतो या पवित्र भूमीमध्ये भगवान कल्याणेश्वराचा वास तुमच्या सगळ्याच नाव घेतो आमच्या पकवाजासाठी खास शिवहार 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 म्हणजे आता कोणाला राग येईना सगळ्याची नावं घेतले टेन्शन नाही हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो प्रसारित होत आहे त्या चॅनलचं नाव आहे आम्ही कीर्तनकार या चॅनलला सर्वजणांना लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा सुंदर असं नियोजन आहे महाराज
सुंदर अशी शिवकथा आहे. मनापासून धन्यवाद. सेवेला सुरुवात. शिवहार 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 शिवहार. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. उत्कृष्ट आहे, अलौकिक आहे, सोपा आहे. अभंगाच्या माध्यमातून वीरशैवांची मुकुटमणी संजीवन समाधीराजे शिरोमणी मन्मथ माऊली भगवान शिवशंकराला काही मागण्या मागतात. मागण्या मागावं, पण जगाच्या कल्याणासाठी जे मागतात ते फक्त संत असतात. आम्ही जे मागतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी मागतो. मागाव कधी काम पूर्ण झाल्याच्या नंतर मागाव. गावातल्या काही बायाला सोयाबीनचं गुत्त दिलं. बरं, सोयाबीन कापण्याच्याच आधी जाऊन जर पैसे मागले मालकाला तर जमतील काय? आधी काम सगळं करावं लागतं. संतांनी आधी कार्य पूर्ण केले, केल्याच्या नंतर देवाकडे मागायची इच्छा नाही तरी सुद्धा देव समोरून उभा टाकतो. कारण त्या भक्तीचं ऋण, भावनेचं ऋण देवावरती व्हायला लागतं. त्या ऋणाचं ओझं देवाला होते. म्हणून देव मागत असतात. देव संतालाच म्हणतात, बाबा काहीतरी माग, जेणेकरून तुझ्या ऋणामधून मी मुक्त होईन. शिवहार 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 शिवहार. जो अधिकार असावा, ज्याच्याकडे मागत आहोत तो जगाचा मालक आहे. आणि कवाही मागत जाऊ नये, वेळे प्रसंगीच मागत जाऊ. आज 6वा दिवस आहे. 6व्या आणि 7व्या दिवशी मागता येते, नाही तर पहिल्याच दिवशी मागायला जमल काय? अजिबात जमत नाही. भर पेरणीमध्ये एका बाईनं नवऱ्याला गंटल मागितलं, त्यानं आवताच रुमनं काढून आणलं. म्हणजे कवाही काही जमत नसते, वेळ असते, टाइम असते. महान शिवसंत शिरोमणी मन्मथ माऊली नाव जरी घेतलो तर जीवाला आनंद प्राप्त होतो, एवढं सामर्थ्य त्यांच्या नावात. ज्यांनी ज्यांनी कपिलाधाराची कार्तिक पौर्णिमेची वारी केली ना, त्यांच्या जीवनामधला अनुभव सर्वोत्कृष्ट आहे. कोणी केलं नसेल तर करून बघा. पुत्र इच्छा जयास आहे त्याने कपिलाधारेसी जावे. इच्छा जिथं पुरवल्या जातात, पूर्ण केल्या जातात, हे ठिकाण म्हणजे माझे मन्मथ माऊली आहेत. महान शिवसंत आहेत. हानेगावचे, हानेगाव म्हणजे दिगलूरच्या जवळ तिथले संत ज्यांचं नाव आहे बसवदास महाराज. स्वतः वारी केलेली, स्वतः अनुभव घेतलेला आहे, स्वतः जगाला सांगितलेले. संत सांगतात ते तुमच्या आमच्यासाठी, कारण की त्यांच्यामध्ये तळमळ आहे. का की अज्ञानी जीवाला ज्ञान मिळावं. ऐस्या कळवळ्याच्या जाते करीला भावी न प्रीती. काय संत सांगतात, त्या संतांना ह्या जीवाचा कळवळ आहे. उदाहरणार्थ, एखादा रस्ता आहे, त्या रस्त्यावरून आम्ही गाडी चालवतो. गाडी चालवत असताना समोर एक पाटी आहे. त्या पाटीवर लिहिलेलं आहे की वाहने सावकाशात चालवा. समोर अरुंद फुल आहे. लक्षात घेतलं तर व्यवस्थित घरी पोहोचता. कैयाची पाटीन कशाचं नाव आले म्हणजे पुढे गेल्या तर डायरेक्ट देवापाशी पोहोचता. हे संत सांगण्याचं काम करतात. बरं, तुम्ही विचारलं नाही तरी सुद्धा संत तुम्हाला सांगतात, कारण की त्यांना माहित आहे की हा जीव अडाणी, अज्ञानी. उदाहरणार्थ, एखादी आंधळा माणूस आहे, जो गावातून येत असताना वाट चुकली आणि सरळ एका शेतामध्ये घुसला, आणि त्या शेतामध्ये समोर विहीर आहे. विहिरीच्या बाजूला आम्ही बसलो. तो आंधळा येणारा माणूस आम्हाला माहिती आहे, येतोय 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 आणि राईट कोणत्यावर विहिरीच्या थांबतोय. आता तो त्या पुढे चालणार आहे, एवढ्यामध्ये आम्ही त्याला थांबवणार का? बघत बसणार? आम्ही सावध करणार, बाबा समोर विहीर आहे. अजून जर पुढे काही पाऊल टाकलात ना तर आपण पडतात, जीव जाईल समजा. सावध करता आम्ही. तसे संत आहेत जे आम्हाला सावध करतात. बाबांनो, पवित्र पावन कुळामध्ये आपला जन्म झालाय, शेवटचा जन्म आहे. आता आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे वागायचंय, आचार विचारानं वागायचंय. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. आपल्या स्वधर्मानं वागायचे. स्वतःचा धर्म. साध्या सुध्या कुळामध्ये जन्म झालेला नाही आमचा. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी पावन जगासे करीत असे. जगाला पावन करण्याचं सामर्थ्य वीरशैव कुळात, अशा कुळात जन्म झाला. सद्गुरूंनी आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधलाय. तो इष्टलिंग आहे की नाही, जन्माच्या आधीपासून ते मरेपर्यंत आमच्या सोबत येणार आहे.
जन्मादि लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सखा जाचा. जन्माच्या आधी आणि मेल्याच्या नंतर सुद्धा तो गाडीत येणार आहे. आमच्यामध्ये जळत नाहीत, आमच्यात पुरतात. आणि का पुरतात म्हणत एक सुंदर असा सिद्धांत शिखामणीमध्ये श्लोक आहे. प्राणेन लिंग संयुक्तम लिंगेन प्राण संयुक्तम प्राणेन दत्यकायस्य दहनम वर्जयेत सुदे. प्राण म्हणजे जीव आणि शिव एक झालेली. या नाशिवंत शरीरानं ज्यावेळी त्या देवाला धारण केलं, गळ्यामध्ये घातलं, घातल्याच्या नंतर हे शरीर पावन झालं, पवित्र झालं, नवे नवे देवाला राहण्याचं ठिकाण झालं. म्हणजे काय झालं तर शिव मंदिर. म्हणून ह्या देहाला जाळता येत नाही, त्याला समाधी दिली जाते. हे सांगितलं महाराज आमच्या सद्गुरूनं. जगाच्या पाठीवर एक असे संत होऊन गेले ज्यांचं नाव आहे राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज. बऱ्याच ठिकाणी लोक त्याचं नाव खोडवायचा प्रयत्न करायला, सांगावं लागतंय आणि लाईव्ह आहे. आणि मी कधी भिवून कीर्तन करीत नाही, फरखड बोलणारे कीर्तन करा. बरेच जण अहमदपूरकर महाराजांचं नाव सुद्धा कीर्तनात घेऊन आले. त्यांनी एक सांगतो, ज्या कीर्तनकारानं अहमदपूरकर महाराजांचं जर नाव घेतलं नसल तर अजिबात कीर्तनाची तारीख द्यायची नाही. का सांगतोय? राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज आहेत म्हणून संप्रदाय आहे. संप्रदायाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि संप्रदायातले पहिले कीर्तनकार जर कोण असतील तर अहमदपूरकर महाराज आहेत. आम्हाला आमची ओळख पटवून दिली, आम्हाला आमचा आरसा दाखवून दिला. याच्या व्यतिरिक्त कोणीच काहीच केलेलं नाही. पण आमच्या लोकांना एक वाईट सवय आहे, नवसाला पावला नाही देव म्हणलं की लगेच दुसरीकडे बदलायचे. आमचेच लोक नाही नाही ते आता ते नवीन काहीतरी कोणतं तरी यायला लागले, ते ध्यान शांती वगैरे वगैरे काहीतरी निघाले. ह्याच्यामध्ये पार लोकांना आमच्या गळ्यातले लिंग काढून टाकले. ज्या राष्ट्रसंतांना वयाचे 104 वर्ष समाजासाठी घातले तरी सुद्धा लोकांना किंमत आली नाही. काय दुर्भाग्य हो आमच्या समाजाचं. नाही, तोपर्यंत आमचं हित होत नाही. जोपर्यंत आमचा समाज एक होणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. शिवहार 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 शिवहार. सामर्थ्य आहे संतांचं. ज्यावेळी अहमदपूरकर महाराज नांदेडमध्ये नारायणी हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये ऍडमिट होते, शेवटच्या क्षणाला यम आलाय पण यमाचा पाऊल सुद्धा पुढे पडणार. हे सामर्थ्य संताच. कसं पडल महाराज? शिवपाठ पाठ नित्य नेमजासे नित्य नेमजासे शिवपाठ पाठ नित्य नेमजासे शिवपाठ पाठ नित्य नेमजासे शिवपाठ पाठ नित्य नेमजासे शिवपाठ पाठ नित्य नेमजासे
शिव पाट पाट नित्य नेमजासी यमवंदी त्यासी दुरोनिया. जो सदैव देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतो, भक्तीमध्ये तल्लीन असतो ना, आणि एवढं जर कोण करीत असतील तर ते फक्त संत आहेत. काय आचरण होतं, काय ज्ञान होतं, काय भक्ती होती राष्ट्रसंतांची, यमाची सुद्धा हिंमत झाली नाही. ज्या वेळेस योग्य वेळ योग्य मुहूर्त आला आणि त्याच्यावरती स्वतः जगाच्या मालकानं भगवान शंकरानं यमदूताला नाही शिवदूतांना पाठवलं. सामर्थ्य. काल परवाचा चमत्कार म्हणून सांगायचा असेल तर कोल्हापूरची न्यूज आली होती टीव्हीला. त्या टीव्ही मध्ये दाखवलं, न्यूज दाखवली की एक माणूस त्याला घरी अटॅक आला म्हणून दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यात नेईपर्यंत मेलं. मेल्यावर काही डॉक्टर आले, तपासण्या केल्या वगैरे, सांगितलं बा तुमच्या घरातला सदस्य मेलाय. त्याचं डेथ सर्टिफिकेट काढलं मेला म्हणून. आणि सगळं झाल्याच्या नंतर त्याच्या गावामध्ये घरच्याला फोन केला, कळवलं. त्यांनी आजूबाजूचे सोयरे दायरे वगैरे बोलवले, सगळी तयारी केली. आणि ॲम्ब्युलन्स मध्ये आणता ॲम्ब्युलन्सला गचका लागला आणि हे उठून बसलं. आता हे ना उठून बसलं म्हणजे चमत्कारच झाला. सगळे टीव्ही वाले लोक आले, जमा झाले. म्हणे तुम्ही कसं काय जिवंत झाल्या, मराय पाहिजे होते की. लई लोक कलाकार असतात, कधी काय विचारावं, जिवंत कसे झाले. त्यांना म्हणलं बाबा माझं फक्त ज्या वेळेस मी सकाळी उठल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण सुरू करतो, काकड्याला जातो, भजन करतो, आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही भजनाला जाऊन काही अभंग वगैरे म्हणतो, हे ध्यास ही निष्ठा आहे देवाच्या प्रती. म्हणून ही जर कृपा कोणाची असेल तर फक्त देवाची. हे चमत्कार आहे. काल परवा टीव्ही मध्ये दाखवलं, त्यानं स्वतः सांगितले. पण ज्याचा भाव, ज्याची निष्ठा शुद्ध आहे, त्यानं बरं काय, देवाला दोन गोष्टी कधी आवडत नाहीत, एक निंदा आणि दुसरा द्वेष. निंदा आणि द्वेष कदा न करावा, सर्वाभूती पाहावा भगवंत. देव जर बघायचा असेल तर निंदा आणि द्वेष कधी कोणाचा करायचा नाही. आम्ही म्हणतो महाराज 16 सोमवार केले हो, रोज देवाला पाणी घातलं, रोज पूजा केली, तरी सुद्धा असं कसं झालं. जिथं जिथं आम्ही पाऊल टाकतो ते उलटच होते. जे काम करायला गेलं की ते कामच होईना. असं का होत असं? त्याचं कारण आहे फक्त आम्ही किती भक्ती करता, पण आमच्या मनामध्ये लोकांविषयी वाईट विचार आहे. विनाकारण त्यांची निंदा करणारे आम्ही आहोत. निंदालाही भयानक आहे महाराज. विनाकारण दुसऱ्याचं केलेलं पाप आपल्या बोकांडे घेणे गुन्ह्यानं बस ना. ती चपात्या करत करतच एक बाई म्हणे, होय माझ्या फलाण्याची पोरगी पळून गेली म्हणणार. तुला काय करायचं, उगाच आहे की दुसऱ्याचं पाप. कधी चांगला विचारच केला नाही. मस्त देवानं मोबाईल दिलाय, त्या मोबाईलवर मस्त देवाचं कीर्तन लावायचं, बाजूला ठेवायचं, स्वयंपाक करायचा. देवाचं नामस्मरणही कानावर येते आणि सुंदर अशा त्याचं स्वयंपाकाला चव बी येते. टीव्ही दिलेली, टीव्हीवर मस्त संध्याकाळी कीर्तन लावायचं. काही नाही ते मालिका लावायला सुरुवात केल्यात आणि अख्खे घरं मोडले त्या मालिकेनं लोकांचे घर. एक नवीन मालिका आहे, माझ्या नवऱ्याची बायको काहीतरी. एकाच्या घरी कीर्तनाला गेलो होतो, त्यानं ती मालिका चालू होती. राईट टाइमवर सुरू झाली. कीर्तनकाराचा पटका बांधायला आणि मालिका लागायला एकच टाइम. त्याच्यामध्ये राधिका मसालेवाली म्हणून एक कॅरेक्टर इतकी आचारशील आहे म्हणून लोकांनी मालिका बघायला सुरुवात केली. तिने एका पाठोपाठ 3 नवरे केले. उधारच झाला. मग काय गेल्या टीव्ही मधून आम्ही बघायला म्हणजे काय करलो. सासूचा सुनानं छळ कसा करावा हे त्या टीव्ही मध्ये शिकवलेलं आहे. कसा जाच करावा, कसं सासूला सासऱ्याला घराच्या बाहेर काढावं, कसं नवऱ्याच्या गोष्टी उलट्या कराव्यात, नवऱ्यासोबत भांडण कसं करावं हे त्या टीव्ही मध्ये शिकवलं जाते. आम्ही तेच करता. आता एवढं करू लागलं तुम्हाला वाटेल काय देव तुम्हाला जवळ घेईन. शिवहार 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 या गोष्टी जमत नाही. ज्यावेळी संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी या जगामध्ये ज्यावेळेस शिवभक्ती लोप झाले, विश्व शिवमय केले, ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रकट केले. शिवभक्ती लोप झाली होती. नवे स्वतःच्या गळ्यातले लिंग काढून लोकांनी खुटीला अडकून ठेवले होते. दुसऱ्याच्या धर्माच्या आहारी केले. स्वधर्म त्यागोनी परधर्मी रत
झाले शिवभक्तोर्निशी स्वतःच्या धर्माचा त्याग करून परधर्मामध्ये आमचे लोक गेले. देवाला वाईट वालं. नारदानं सांगितलं म्हणे महादेवा तुम्ही सांगायचं ना म्हणे पुण्यवंत तोची देश केला बस शिवभक्ती तुम्ही म्हणायचं ना म्हणे शिवभक्तांचा वास आहे असा तो देश आहे. कशाचा म्हणे स्वतःच्या गळ्यातले लिंग काढले लोक आहे ना. वाईट वाटलं देवाला. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. तात्काळ मीटिंग घेतली आणि योग्य कोणाला तरी वरून पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं. ते म्हणजे कार्तिक स्वामी. सुंदर मनमत माऊलीचा जन्म झाला वगैरे विस्तृत कथा आहे थोडक्यात. आणि त्या मनमत माऊलींनी परमरशाच्या माध्यमातून आचार विचार आम्हाला शिकवले. आमचा धर्म शिकवला. जगाच्या पाठीवर दोनच ग्रंथ आहेत एवढे सुंदर आहेत. एकाचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि दुसऱ्याचं नाव आहे परमरस. दोनच ग्रंथ आहेत. ह्या जर माणसानं अभ्यास केला आणि ह्याची एखादी जरी ओवी आयुष्यामध्ये आणवली ना आयुष्यात तर कोणतं संकट येणार नाही. आणि किती जरी मोठं संकट आलं तर त्याला सामोरं कसं जावं हे बळ आमच्यामध्ये निर्माण करतात. ते ज्यांनी अंगीकृत केली त्यांना आयुष्यामध्ये कधी आत्महत्या करत नाही, कधी आपल्या वडीलधाऱ्या माणसाचा अपमान करत नाही, कधी दुसऱ्याला लागेल असे शब्द कधी बोलत नाही. शिवाहार सुंदर प्रसार प्रचार मनमत माऊलींनी केला. काय सामर्थ्य काय तेज मनमत माऊली समाज. अंधश्रद्धेचा काळ आहे जुना. नरबळी पशुबळी त्या काळामध्ये देत असतात. भयानक अंधश्रद्धा. इतकंच नाही तोच काळ गुलामगिरीचा बी. हातावरती जर इष्टलिंग दिसला तर लोखंडाची पार डोक्यामध्ये खूप असली जायची. एवढा त्रास होता ज्यांना देवदेव करावं त्याला. अंधश्रद्धेच्या अति आहारी गेले लोक. मनमत माऊलीने गाव त्याच्यावर घातला. आपल्या लोकाला देखवलं नाही. आपले लोक म्हणले ते जन्माचं पोरग लोकाला शान करत सुटले. मग जिताय ते तर मारून टाका म्हणे त्याला. जर त्यानं शान लोकायला करू लागलं तर लोक आम्हाला विचारणार, लोक आमचे पाय धुवणार, लोक आमची आरती करणार, लोक आमची मिरवणूक काढणार, लोक आम्हाला मान देणार. मग जिद्दाय तिथं संपवा त्याला. जिथं मनमत माऊलींनी संध्याकाळी विश्राम करायचं ठरवलं त्या झोपड्याला आपल्या लोकांनी काडी वडली. भस्मामी व्हावी नंदकाचा हेतू परी झाले व्यर्थ श्रम त्यांचे. वाया गेलं महाराज. जाळण्याचा प्रयत्न केला पण जगाच्या मालकासमोर अग्नी काय. ज्यावेळेस भगवंतांनी स्वतःचा हातात घास घेतलेला खाली ठेवला आणि मनमथाला भेटायला आली ना, मनमथाने उठून भगवंताच्या चरणाशी मिठी मारली. म्हणे देवा तुम्ही आहात. उमारंग आमोझे माय आमा सुखा होणे काय. जगाचा मालक जर आमची आई असेल तर आम्हाला काय कमी. आनंद वाटला मनमत माऊलीला. खूप संकट आले हो. असा संत कोणताच नाही की ज्याला संकट आली नाहीत. राष्ट्र संतांना सुद्धा खूप छळ झाला, खूप त्रास दिला गेला. शिवाहार भगवान शिवशंकराचं जर आवडतं कोण असतं आहे तर ते मनमत माऊली आहेत. महान शिवसंत लक्ष्मण महाराज एका अभंगामध्ये सांगतात, मनमत प्रिय शिवाप्रती त्याचे पाहुनी या भक्ती. मनमत माऊलीची भक्ती पाहून देवाला प्रिय. देवाला प्रिय मनमत माऊली. काय सामर्थ्य असं. कैलासामध्ये सगळ्या देवाईची मीटिंग ठरवली, एक सोहळा ठेवला, कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या देवाला सांगितलं, आमंत्रित केलं. सांगता सांगता मनमत माऊलीला सांगायला भगवान शिवशंकर परमात्माला यायचे. काय कैलासा करावे मुखी शिवनाम घ्यावे. देवा त्या कैलासापेक्षा तुझ्यापेक्षा जो श्रेष्ठ काय आहे ना ते तुझं नाव आहे आणि ते आम्हाला आवडते, त्याच्या प्रती आमचं प्रेम आहे. बघ बा म्हणे येऊ वाटलं ये, नाही तर नको ये. गेली निघून. पण मनमत माऊलीला कर्मच ना देवानं सांगितले ना आपण का जाऊ नये. गेले. पाहिलं महाराज काय सुंदर सोहळा. एवढा डोळ्यामध्ये साठवला ना की त्यांना ते लिखित अभंग काढला. प्रमतगणाची आमेळी चंद्रमौळी देखीला भस्म शोभे सर्वांग वामभागी भवानी. स्वतः म्हणे प्रमदगण पाहिले जपी तपी तापसाचे भात. रमावर विरंची म्हणजे भगवान नारायण माता लक्ष्मी सगळं स्वतः अनुभवलं. मी पाहिले म्हणून अभंगामध्ये सुद्धा सांगितलं. देखीला काय सामर्थ्य, काय तेज, काय भक्ती. सगळी भक्ती झाल्याच्या नंतर, सगळा प्रसार आणि प्रचार झाल्याच्या नंतर ज्या वेळेस मनमत माऊली ध्यानासाठी बसली,
त्यावेळी जगाचा मालक भगवान शिवशंकर परमात्मा प्रगट झाला. म्हणे मन्मता, आजपर्यंत केलेली निष्काम सेवा, निष्काम भक्ती, समाजासाठी तू ते जो देह जिजवला ना, आज त्याची ऋण फेडण्यासाठी मी आलोय. काय पाहिजे ते तुम्हाला आज माग, आणि तू जे जे मागशील ते मी देईन. ते म्हणे अजिबात नाही देवा, मला तुम्हाला काही मागायचं नाही. ते म्हणे मी आलोय, तुला मागावंच लागल, आणि तुला जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. ठीक आहे, द्यायचं ना म्हणे. मग आधी मला एक वचन द्या की मी जे मागन ते द्यावं लागल. तुम्ही नंतर असं म्हणू नका की तुम्ही मला ते दिलंच नाही, तुम्हाला ते मागितलंच नाही. आधीच विचार करा. देवाला वाटलं बाबा काय काय भारी मागते की. देवानं म्हणे ठीक आहे, तू जे मागशील ते मी तुला देईन, हे वचन देतो म्हणे. वचन दिल्यावर मग त्यांनी पहिली मागणी मागितली पहिल्या चरणात. शिव शिव वेळ वेळा, 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 जीवे लागी लागो चाळा, जीवे लागी लागो चाळा, जीवे लागे लागो चाळा, शिव शिव वेळ वेळा, शिव शिव वेळ वेळा, शिव शिव वेळ वेळा, जीवे लागी लागो चाळा, जीवे लागी लागो चाळा, जिव्हे लागे लागो चाळा, शिव शिव वेळ वेळा, शिव शिव वेळ वेळा, शिव शिव वेळ वेळा, शिव वेळ शिव शिव वेळ वेळा, लागी लागो चाळा, जिव्हे लागी लागो चाळा, जिव्हे लागी लागो चाळा. ओ शिव शिव वेळ वेळा, जीवे लागी लागो चाळा, जीवे लागी लागो चाळा, जीवे लागी लागो चाळा. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून कौतुक करा. शिव शिव वेळो वेळा, जीवे लागी लागो चाळा. मागणी मागली. काय मागणी मागितली देवाला? म्हणे देवा, प्रत्येक वेळेला तुझं नामस्मरण माझ्या मुखात असावं. बरं, नामस्मरण मुखात असावं असं नाही, तर त्या नामस्मरणाची आवड निर्माण व्हावी, त्याचा छंद निर्माण व्हावा, जीवाला छंद लागावा, सदैव नामस्मरण करावं. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूळपाणी स्मरावतु. सदा उठता बसता बोलता चालता सदैव, बरं काय, प्रत्येक वेळेला तुझं नामस्मरण माझ्या ओठात असं. संतांच्या मागण्याला सुंदर आहेत. एकदा अक्का महादेवीला भगवान शिवशंकर परमात्मा प्रसन्न झाली. म्हणजे महादेवी, आजपर्यंत केलेली निष्काम सेवा, त्या निष्काम सेवेमध्ये मी तुला काय देऊ? ते म्हणे देवा, मी मागते, पण जे मागेल तेच तुम्हाला द्यावं लागेल. हो म्हणे, तू मागशील ते देईन. नक्की ना? म्हणे हो नक्की देईन. देवा, घरोघरी भिक्षा मागत फिरावी मी, त्रास वेदना या जीवाला व्हाव्यात, प्रत्येक दारावरती जावं, कोणी सुद्धा भिक्षा वाढू नये, भीक देऊ नये. जरी एखाद्या माऊलीच्या मनामध्ये दया आली, त्यानं भाकरीचा तुकडा जर समोर आणून दिला, तर तो हातात घेण्याच्या आधी जमिनीवरती पडावा, आणि मी तो कुटका उचल इतक्यामध्ये एखादी कुत्री यावून तो कुटका घेऊन निघून जावा, एवढा त्रास द्या. कारण दुःख असेल ना, तर तुझं नामस्मरण ओठामध्ये असेल. सुखाची प्राप्ती झाली तर ते सुख तुझं नाव घेऊ देणार नाही.
म्हणून दुःख पाहिजे. संताच्या मागण्या देवानं आम्हाला किती जरी दिलं तरी पुरतच नाही, समाधान होतच नाही. किती जीवाला तुझ्या नामाचा छंद लागावा, सदैव म्हणावं इतकं नाही. झोपेमध्ये सुद्धा डोळे जरी उघडले डोळे जरी बंद केले तरी तुझी मूर्ती असावी. मागणे मला इतकंच नाही म्हणे, स्वप्नामध्ये सुद्धा तू दिसावा. स्वप्नी ते स्मृती सहज राय. स्वप्नामध्ये सुद्धा तुझी मूर्ती असावी देवा. आमच्या स्वप्नात काय असते? मडे, मेलेले माणसं, जनावर, हेच आम्हाला स्वप्न पडतात. चांगलं काहीच पडणार, कधीच चांगलं पडलं नाही. ते जनावर पडलं की घे नारायण फोड महादेवाला, घे नारळ फोड महादेवाला म्हणे. महादेव स्वप्नामध्ये आलता माया. महादेव स्वप्नात आला नाही, नागोबा चाला होता, त्याने सांगून गेले आता तरी चांगलं वाघ. आता फक्त स्वप्नात आला, पुढल्या वेळेस समोर येईल. धमकी देऊन जाते, चॅलेंज करून जाते. ते स्वप्न दृष्टांत सांगेन. काल परवा कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आमच्या गलीतले पोरं म्हणले महाराज आज कोजागिरी पौर्णिमा आहे, काहीतरी आपण मस्त खीर वगैरे काहीतरी करू. मी म्हणलो चालते. मी 4-5 जण पोरं होतो, मस्तपैकी 3 लिटर दूध वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये एका गावातल्या कमिटीवाल्याचा फोन आला. म्हणे महाराज आमच्या गावातला सप्ताह चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज जो येणारा कीर्तनकार होता तो कॅन्सल झाला, त्यावेळी तुम्हाला यावं लागेल. बरं वाटलं. कीर्तनकार कॅन्सल होण्याचे सुद्धा लई कारण आहेत. तारीख देताना सुद्धा विचार करून देत जा, नाही तर असे कीर्तनकाराचा सुद्धा आमचा खेळ आहे. मला आणि आमच्या बालू महाराजाला चांगला माहिती आहे, अनुभव घेतलेला आहे आम्ही. राईट लोक बघा, फोन आला आज शिरटवाणीची तारीख आली, हा नक्की येऊ तुमच्या गावामध्ये. तारीख घेतली, पॉम्पलेट छापलं ना, आजच्याच दिवशी दुसऱ्या गावचा फोन यावं, महाराज आमच्या गावामधला कीर्तनकार कॅन्सल झालाय, तुम्ही येता काय? नाही हो, तारीख आहे शिरडवाणीला, जावं लागते. हे किती शिरडवाणीला पाकिट? एवढं आहे बा, दुपटीनं घ्या आमच्याकडे पण या. मग कमिटीवाल्याला फोन केला, हॅलो कृष्णापुरी आप्पा, संतोष आप्पा, काय सांगाव, देवाच्या मनातच नाही वाटत तुमच्या गावात कीर्तन व्हावं. तुम्ही काय झालं महाराज? काही नाही हो, येऊ लागलो, येता येता गाडी स्लिप झाली ना आपटून पडलो. काय सांगावं आता? ते म्हणते ठीक आहे महाराज, हिला लई काळजी, हिला लई पुळका. म्हणजे खरंच गडी महाराजाला लागला असत, महाराज लई चॅप्टर. असे दिवस आहेत, असे चॅप्टर लोक आहेत आमच्या, तुम्हाला काय सांगावं. आणि तरी ते गुन्हानं जाऊन कीर्तन करते काय? कर ना, लाईव्ह ठेव देऊ का फेसबुक, गावाल्याला कळते. ही खेळ आहे म्हणून विचार करून देत जा जरा. शिवहार 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 शिवहार. पोरायला म्हणलं पोरो मला काय येणं होईना, मला आली तारीख मला जावावंच लागते. तुमचं तुम्ही करून घ्या. ठीक आहे म्हणे महाराज, आमचं आम्ही करतो, काय खर्च येईल ते देऊ पा म्हणलं तुमच्या पार्टीचा. ठरलं मस्तपैकी. त्याने शेतामध्ये गेले, उगं बासुंदी वगैरे करायचं ठरलं. 4 पोरं होते, केली. ग्लास वगैरे घेतले आणि ज्यावेळेस ते 3 लिटर दुधाची बासुंदी भरता 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 राईट 5 ग्लास भरले बा. 5 ग्लास भरले, चौघानं 4 ग्लास पिले. ते म्हणे हे 1 गिलास उरलाय त्याचं काय? ते म्हणे आपण काय करू, मस्तपैकी सगळ्याला वाटून घेऊ. एक जण म्हणला वाटून मिटून काही नाही म्हणल्या, कोणी एकानं प्याव त्याचाच आत्मा थंड, दुसऱ्याला द्यायचं नाही. काय करू बा म्हणे. त्याच्यातला एक जण सांगितलं की आपण आयडिया करू, असाच गिलास ठेवायचा आणि सगळेजण झोपी जायचं. सकाळी उठायचं आणि ज्याला चांगलं स्वप्न पडलं त्यानं हे प्यायचं. ठरलं की सगळे झोपले. आयडिया देणारा चॅप्टर सगळ्याला झोपी घातलं ना, आपण सगळा गिलास पार करून टाकला, घेऊन टाकलं त्यानं आणि ह्याच्यासोबत झोपला. सकाळी सगळी उठली, यालाही उठला. म्हणे 1 गिलास उरलाय रात्रचा बासुंदीचा. हो म्हणे उरलाय. मग म्हणे चांगलं चांगलं स्वप्न सांगा, ज्याचं चांगलं स्वप्न आहे त्यानं गिलास प्यायचा. ठरलं. पहिल्यांदा सांगितलं मला काय स्वप्न भारी पडलं. साक्षात माझ्या स्वप्नामध्ये भगवान श्रीराम आले. मला म्हणले हवं माझं युद्ध चालू आहे रावणासोबत, तू बासुंदी पेलास, तू याकडे ताकद जास्त आहे, तुला यावं लागते. काय म्हणे ताबडतोब गेलो. भगवान श्रीरामाला खांद्यावर उचलून घेतलं. उचलून घेतल्या घेतल्या एका बाणाच्या काडीमध्ये रावण जाग्यावर खुश झाली की पोरं. दुसरं म्हणला काय चॅप्टर आहे मला यानं, ह्याच्यापेक्षा भारी सांगतो मला मी स्वप्न. माझं तर असं स्वप्न पडलं, म्हणला साक्षात भगवान श्री कृष्ण स्वप्नात आले. मला म्हणले की बाबा मो कंसासोबत युद्ध चालू आहे, पण कंस लई चॅप्टर कुठं पळाले की माझ्या मागे 300 हत्ती लावले. मग म्हणे तू बासुंदी पेलास, तुझ्याकडे ताकद आहे, तू ये.
आणि आल्याच्या नंतर या तू काय कर त्या हत्तीला बघ मी कंसाला आवडीत होतो. बासुंदीची ताकद होती म्हणे. एका बुक्कीमध्ये एक हत्ती गार केला म्हणे मी जाग्यावर. ते म्हणले बा चांगलं पडलं. तिसरं म्हणला मला तर लय भयानक पडलं. साक्षात भोले बाबा माझ्या स्वप्नात आले. हलाहाल विष पिलो आणि तांडव नृत्य करण्याची इच्छा निर्माण झाली म्हणे. तांडव नृत्य करण्याची इच्छा निर्माण झाली. तांडव नृत्य करता 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 तिला पकवाजच भेटला म्हणे. तिने घेतलं म्हणे मला बोलून. असा पकवाज वाजवला की भगवान शंकरनं सांगितलं की तुझ्यासारखा पकवाजा महाराष्ट्रात भेटणार नाही. आणि तिसऱ्याला म्हणे हे तुला काय पडलं, म्हणजे ज्यानं पिलं होतं चौथं त्याला म्हणे तुला कसं पडलं. ते म्हणे मला तले भारी पडलं. तुम्ही पिऊन नेमकं झोपल्या की भगवान हनुमान माझ्यासमोर आले म्हणे. मला म्हणले इंग बासुंदी प्यालास की गद्दापाटी घालू म्हणजे सांग. जाग्यावर गिलास घेतला म्हणे होटाला लावला. ते बासुंदी संपल्याशिवाय बाहेरच काढला. ती म्हणे आम्हाला वाटलंच होतं तू एवढा चॅप्टर आहेस. जाऊ दे पेलास ते पेलास बापू तू समाधान झालं. पण आम्हाला सांगाव की नाही तू देव आला इकडे दर्शन. प्रयत्न केलो म्हणे. पहिलं भगवान रामाकडे बिजी, दुसरं कृष्णासोबत, तिसऱ्याला एवढा हक्का मारल्या की त्या पकवाजामध्ये त्याला ऐकूच जाईना. गदा समोर होता म्हणे. नाही पेलं तर पाठीत पडत होता म्हणे. घेतला गेला असते का. शिवार शिवहार हे आमचे स्वप्न झाले. झोपीमध्ये सुद्धा देव दिसावा, स्वप्नामध्ये सुद्धा देव दिसावा, असा भाव आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. देव निर्गुण आहे, निराकार आहे महाराज. त्याला आमच्यासाठी यावं लागलेले. ते स्वतः सांगतो मी जरी निर्गुण निराकार भक्ती प्रेमाला की झालो साकार. भक्त माझे हृदय जीवाचे जीवार आवडे साचार ध्यान. त्याचं ध्यान, त्याचा जप, त्याची भक्ती, त्याचं प्रेम मला आवडतंय. म्हणून निर्गुण निराकार देवाला सुद्धा सगुण साकार व्हावं लागेल. तेच सगुण स्वरूप असणारे भगवान शिवशंकर परमात्मा मन्मथाला सांगतात बस म्हणे मन्मथा ही मागणी आहे तुझी. मला वाटलं की काय मागशील याच्यामध्ये, पण तू मागून मागून काय म्हणलास. गोठा मळते नावासा 2 वेळा सांगितले. शिव 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 नाव चिटकून सांगितले. शिव शिव वेळोवेळ. जुन्या काळात म्हणायचे ना शिव शिव असतील, राम राम असतील, हर हर असेल. 2 वेळा एका नावाने आतापर्यंत केलेल्या पापाचा त्या पापाची राख होते. दुसऱ्यानं मोक्षाची प्राप्ती होते. नवे नवे देवाची सुद्धा प्राप्ती होते. शिव शिव देवा ते नाव मला सदैव पाहिजे. वेळोवेळा प्रत्येक क्षणाला तुझं नाव पाहिजे. प्रत्येक क्षणाला नुसतं नाव नाही तर त्या नाव घ्यावं म्हणून दुसरं घ्याले म्हणून करायचं नाही. त्याचा आनंद मला प्राप्त व्हावा, त्याचा छंद मला लागावा, त्याचा नाद मला लागावा. चाळा म्हणजे छंद, नाद या जीवाला लागावं तर खरं आहे. दुसरं मंदिरात चले म्हणून जायचं नाही, दुसरं पोती घेऊन बसले म्हणून बसायचं नसते. मनामधून वाचवायचं, मनातून करायचं. दुसऱ्याच बाह्य भक्ती देवाला आवडत नाही, स्वार्थी भक्ती देवाला आवडत नाही. निष्काम वृत्ती मनामध्ये असावी लागते. सांगितलं म्हणे देवा शिव शिव नाव असावं. ठीक आहे म्हणे मन्मथ आहे, दिलं तुला. अजून काय मागायचं म्हणे. काही नाही देवा, जे जगाचा मालक तू आहेस ना, तुझी मूर्ती सदैव माझ्या डोळ्यामध्ये जडावी. ही दुसऱ्या चरणात सांगितलं. सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन ओहो सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन हो सकळ जगाचे जीवन. सकळ जगाचे जीवन. हो
सकळ जगाचे जीवन, सकळ जगाचे जीवन, हो सकळ जगाचे जीवन, सकळ जगाचे जीवन. सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझा. सकळ जग, जग एक नाही, सकळ म्हणजे सगळे. जग म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वी ही एक नाही, असंख्य ब्रह्मांडामध्ये. जर आमची पृथ्वी बघायची असेल तर दृष्टीला सुद्धा पडत नाही, एवढी सूक्ष्म आहे. आणि अशा पृथ्व्या कितीतरी, आणि त्या सगळ्याचा पालन करणारा, काळजी करणारा तो भगवान शिव परमात्मा आहे. गवताचं पात सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय आलू शकत नाही. तो परमात्मा, तो देव सदैव माझ्या डोळ्यामध्ये असावा, नव्हे त्याची मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये बसावी. डोळे उघडले काय, बंद केले काय, तर फक्त तो दिसावा, प्रत्येक ठिकाणी दिसावा. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची. प्रत्येक ठिकाणी कणाकणामध्ये सुद्धा देव दिसावा, एवढं स्वरूप त्याचं माझ्या दृष्टीत बसा. काय शब्द आहेत महाराज. ज्याचा भाव असा निर्माण झाला ना, देव त्याला आयुष्यात कधी कमी पडू देत नाही. किती जरी संकट आले तरी वरची वरी झेलून घेतो देव. पण ते कळणं गरजेचं आहे, तसा भाव शुद्ध होणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं वाईट जरी करायला गेला का तुम्ही, चांगलंच करून येता, ही कृपा आहे देवाची. एका गावामध्ये एक ब्राह्मण आहे, ज्याला 200 एकर जमीन आहे. आणि 200 एकर जमीन आहे त्याच्याकडं, पण त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये त्याला संतान नाही, म्हणजे लेकरू नाही. जुना काळी द्वापारी युगातला. त्याने विचार केला, बा 200 एकर जमीन आहे, मग काय करावं ही एवढी, आपल्याला कोणाला द्यावं. सोयऱ्या धायरीला फोन करून विचारलं, कोणी म्हणे बा घेईना. त्या काळामध्ये फुकटचं काहीच घेत नव्हते, कष्ट केल्यावरच घ्यायचं. संत सुद्धा आम्हाला कष्ट सांगतात. काय कवे कैलास, क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा, फुकटचं काय घेऊ नका, कष्ट केल्याशिवाय कोण्या गोष्टीला हात लावू नका. आधी कष्ट करा, मेहनत करा. मन्मथ माऊली सुद्धा सांगतात, कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष श्रुती, वेळो वेळा घेते गाई नाम. कवडी कवडी थोडं थोडं जोडा, लाखानं कोटीनं कमवा, पण कष्टानं कमवा. देव जरी आला तरी आधी कष्टाकडे बघा, देवाकडे नका, आधी मेहनत. बसवण्णाचा एक महान शरण आहे, ज्याचं नाव आहे मधुवय्या. तो आपल्या शेतामध्ये काम करतोय, नांगरटे करतोय. तो नांगरटे करत असताना जगाचा मालक भगवान शिवशंकर परमात्मा त्याच्या धुऱ्यावरती येऊन उभा टाकला. म्हणे मधुवय्या, निष्काम केलेली भक्ती आहे, त्या भक्तीसाठी मी तुला प्रसन्न झालोय, एकदाच ये बघ, मला बोल. ते म्हणे अजिबात नाही, जोपर्यंत माझं काम होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. ते म्हणे माझं कामही मला जावं लागतंय. मग जा म्हणे निघून, माझ्या ओठांवर तुमचं सदैव नाव आहे ना, बस झालं. माझं काम मला महत्वाचं आहे. कष्ट करत राहा, फुकट घ्यायची सवय लागू देऊ नका. धैर्य हरी पलंगावरी अजिबात असलं नको. शिवार सोयऱ्या धैर्याला विचारलं, शेजारच्याला विचारलं, 200 एकर जमीन कोणी घेना. जुना काळ आहे महाराज, द्वापार युगाच्या शेवटचा दिवस आणि कलियुगाच्या अलीकडचा दिवस. आणि त्या दिवसामध्ये असं झालं, एक शेतकरी शेतात काम करत असताना सोन्याचं भांडं लागलं. सोन्याचं भांडं लागल्यावर त्याची बायको म्हणली, हो का मालक, शेतामध्ये काम करताना निघाले आणि ह्याच्यावरती आपला अधिकार नाही, फुकटचं आपण घेऊ नये, फुकटचं घेतल्यावर विनाकारण पापाला भागीदार व्हावं लागते. मग म्हणे आपल्याला ही जमीन राजानं दिली होती, आपण ही भांडं राजाला नेऊन देऊ. राजाला नेऊन द्यायला गेले. राजा म्हणे मी घेत नाही बा फुकटचं, अजिबात नको. राजाही घ्यायला तयार नाही. ते भांडं आणण्याची बायको म्हणे काय करा, चौकामध्ये ठेवून द्या, ज्याला न्यायचं त्याने घेऊन जाईल. चौकामध्ये गावातले आणून ठेवलं. गावातले सगळी लोक आजूबाजूने जाणारे काय म्हणालेत, सगळ्या गावातलेला सांगत म्हणे ऐका, ते चौकामध्ये जे भांडं ठेवले की नाही, त्याची सावली सुद्धा पडू देऊ नका, कारण की ती सावली जर पडलं तर विनाकारण पापाला भागीदार व्हावं लागेल. घेत नाही. नेमका दिवस संपला,
आणि कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाची सुरुवात झाल्या झाली याची बायको म्हणजे शेतकऱ्याची. धनी काल शेतामध्ये काम करताना सोन्याचं भांडं लागलं होतं. कुठं आहे ते म्हणे आपण राजाला द्यायला गेलो त्यानं घ्याय नाही म्हणून चौकामध्ये. अहो काय येडे झाल्या काय, चौकामध्ये ठेवाय कोणी सांगितले, जा घेऊन या, काही मना न करायला म्हणा तुम्ही. बायको म्हणली तिची, बिना आधीच सांगितलं होतं की बा फुकटचं नका, तिनंच सांगितलं घेऊन या. राजाची बायको म्हणे, हो तुम्हाला काल एक जण भांडं द्यायला आलं होतं, कशाला दिलं वापस, जा घेऊन या. दोघंही आले, भांडच गायब. मग भांडं गेलं कुठं, जे सांगू लागले का त्याची सावली पडू देऊ नका, लांब जा लांब जा, त्यानेच भांडं दाबलं. चमत्कार आहे कलियुगाचा. 10ची नोट सुद्धा सोडा ना तू. कीर्तनकार 500-500 रुपयासाठी भांडणं करलेत, काय सांगावं. ज्यावेळी त्याची जमीन कोणी घेईना म्हणून त्याच्या बायकोनं सांगितलं, मालक एक काम करा, राज दरबारामध्ये जाण, राजाला सांगा माझी 200 एकर जमीन राजेसाहेब तुम्हाला राहू द्या, कोणी जर याचं काला तर ही जमीन त्याला देऊन टाका. गेलं राजाला सांगितलं. राजा म्हणला माझं देऊन देऊन सर ना आले, तू कयाला आगावचं घेऊन, मी राहू देतो तुला. आलाय घरी, बायको म्हणे झालं का काम, नाही म्हणे. राजा म्हणलं की माझ्याकडे म्हैस सरणारी तर तूही काय करू, मी घेऊन वापस पाठवलं. मला काय करा बा 200 एकर जमिनीचं. मग याच्या मालकीने याच्या बायकोनेला आयडिया दिली, म्हणे असं काम करा, राज दरबारामध्ये जाण, राजाचा अपमान करा. जर राजाचा अपमान केला तर राजा तुम्हाला दंड लावल, शासन करेन, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ही जमीन देऊन टाका. म्हणलं बा आयडिया बरोबर आहे. राज दरबारात गेला, म्हणे बा राजाचा अपमान कसा करायचा. विचार केला, पायातला जोडा काढला, नियम धरला, फेकून मारला. जसा जोडा गेला राजाच्या मुकुटाला आदळला, मुकुट धडल कोणी काय. जसा मुकुट खाली पडलं, एकदा कपिल महाराजाच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवले. काय रत्न आहे महाराष्ट्रातला, राष्ट्रीय भूषण, तालमणी, हाव भाव सगळं कळते. घोडा पळालाय म्हणलं तरी राईट आवाज काढते भाऊ. गणव शिवहार शिवहार शिवहार. ज्यावेळी मुकुट खाली पडला, राजाला वाटलं भर सभेमध्ये या ब्राह्मणानं माझा अपमान केलाय. सांगितलं त्या असणाऱ्या द्वारपालायला, त्या सैनिकाला सांगितलं, म्हणजे सैनिकांनो त्या ब्राह्मणाला धरा, भर सभेमध्ये यानं माझा अपमान केलाय आणि याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. तेवढ्यामध्ये प्रधान म्हणला, राजेसाहेब चूक करू नका, तो ब्राह्मण होता म्हणून तुमचा जीव वाचला. ते म्हणे मजा जीव आणि कस काय, बघा म्हणे तुमच्या मुकुटाकडे. बघितलं, मुकुटाच्या बाहेर मोठ्याच्या मोठं जनावर आलं होतं साप. बापरे म्हणे ह्याच्यामुळे तर माझा जीव वाचला. ब्राह्मणाला सांगितलं, तू यामुळे माझा जीव वाचला, 20,000 सोन्याचे मोहरे तुला आज दान. ह्यांना याचं द्यायला गेलं, आगाऊचं मिळालं. घरी आला, बायको म्हणे झालं का काम, नाही म्हणे केलो पण उलट झालं. काय झालं उलट, म्हणे काय त्या मुकुटामधून जनावर काय निघालं, राजाने 20,000 सोन्याचे मोहरे दिले. आपा बायको म्हणली, आता काय करू तुम्ही, नवीन काहीतरी आयडिया शोधून काढा. दुसऱ्या दिवशी गेला राज दरबारात. नेमकी राणी स्नान पूजा करून मेकअप करायला बसली होती. आरशाच्या समोर मोठाच्या मोठा झुंबर होता. मेकअप करताना यानं गेला, म्हणला बा राणी बसलेली, जर राणीच्या हाताला आपण ओढलं तर राणी पडल, तिचं डोसकं फुटलं. जर डोसकं फुटलं तर राजा आपल्याला चांगली शिक्षा करील. मग ही आयडिया बरोबर आहे. राणी बसली, राणीच्या हाताला दलन फरकून ओढलं, जसं वडलं तसं वरलं झुंबर दन. आदळ्या राणी म्हणली, बापरे अजून जर 2 मिनिट बसला असतो तर अख्खा जीव गेला असता, पण ह्याच्यामुळे माझा जीव वाचला. काल मालकाचा जीव वाचला, आज माझा जीव वाचला. म्हणे काल मालकाने किती दिली दक्षिणा, भेट किती दिली, म्हणे 20,000. माझ्याकडून 80,000 घे. विचार करायसारखी गोष्ट आहे. मनातून भाव असा फक्त, देव आयुष्यात काही कमी पडू देत नाही. अहो रस्त्यावरच्या भिकाऱ्याला पांघरायला नाही हो, खायला सुद्धा नाही. आमची एवढी तळमळ आहे ना, एवढी आमची हौस आहे ना, जी आस आहे ना, ही आम्हाला दुःखाच्या जवळ ढकलते. आणि ह्याच्यापासून आम्हाला लांब जायचं असेल ना तर सखा मारंग जवळी करा. दूर जायचं असेल तर जगाच्या मालकाला जवळ करावं लागते. शिवहार 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 सदैव त्या भगवंताची मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये साठवावी, जडावी, बसावी, जवा बघाव, जिथं बघाव तिथं मला माझा देव दिसावा. एवढी निष्ठा पाहिजे महाराज. आमच्यामध्ये दिसते का? आम्हाला देव कळाला नाही, आम्हाला संत कळाली नाही,
आम्हाला महाराज कळाला नाही, आम्हाला पोतराज कळाला नाही, अजिबात नाही. प्रत्येक जण आपापल्या तर्कमध्ये निघाले. माणूस वाईट काळे वाईट युग आहे, क्षणाची गॅरंटी नाही. झोपीमध्ये लोक अटॅक न मरायला लागले. झोपीत नवीन लग्न झालं महाराज पोराचं, दिवसभर काम सोयरे धायरे या तगमगीमध्ये संध्याकाळी आलं बाजूवर तसंच पडलं. जसं पडलं तसंच पोरगं गेलं. सकाळी डॉक्टर आले, तपासण्या केल्या. डॉक्टर म्हणला बा यानं झोपीमध्ये जीव सोडून दिला. क्षणाची गॅरंटी नाही म्हणे. एकमेकासोबत चांगलं वागा, एकमेकासोबत प्रेमानं वागा. गावामध्ये शिवकथा चालू आहे. ज्यांनी अनेक वर्ष या समाजाची संप्रदायाची सेवा केली ना, आमचे बालाजी महाराज, त्यांच्या दिंडीमध्ये माझं पहिलं कीर्तन होतं. काय त्या दिंडीचा कृपा आशीर्वाद म्हणावं की इतक्या लवकर त्यांनी 5ही राज्यामध्ये पोहोचवले. कृपा आहे बालाजी महाराजाची. कीर्तनकाराला सांभाळून घेणारी, समजून सांगणारी, कुठं चांगलं तर म्हणणारी, संयमी माणूस आहे. कधीच कोण्या कीर्तनकाराला उलट बोलला नाही, का उलट शब्दानं बोलला नाही, कधी कोणाचं मन सुद्धा दुखवलं नाही. आम्हाला सुद्धा भीती वाटते की हे कीर्तनकार जेव्हा टाळ घेऊन उभा टाकतात ना, की बा आमचे सुद्धा जिबल आम्ही सुद्धा बोबडी वळायला लागते आमची. आणि ते असणं म्हणजे साक्षात देव उभा टाकले असं काय. म्हणून मोठ्याच्या सहवासात असावं, जीवनाचं हित होत असते. संतांच्या सहवासात असावं, जीवनाचं हित होत असते. सुंदर शिवकथा सांगतात. त्याच्यामधून तुम्हाला कसं आहे, कसं जगायचंय हे शिकायचं. कधी आपण एवढं सुंदर नियोजन केलंय, साऊंड सिस्टीम सुंदर लावलेली आहे, गायक वादक आणलेली, सुंदर शिवकथाकार आहे, ऐकणारे लोकही भरपूर आहेत. हे आता एवढा जो कार्यक्रम ठेवलाय, पैसा जास्त झालाय म्हणून ठेवलाय काय, ह्याच्यामधून काहीतरी शिकायचे म्हणून ठेवलंय. आचार विचार आणि संस्कार ह्याचं एकमेव केंद्र असेल तर हा नामयज्ञ सोहळा, हा सप्ताह आहे. नाही तर आजचा युग तुम्हाला माहित नाही महाराज, भर घरातून पोरी पळून जायला लागल्यात. ह्याच्यामध्ये नवल नाही, पोरी पळून चल्यात, ह्याच्यात काही वाटत नाही. अहो ज्यांना लेकरं 2-2 लेकरं आहेत अशा बाया पळून चल्यात. अजून काय सांगायचंय. प्रत्येक गावामधून आमच्या कानावरती गोष्टी यायला लागल्या. कारण आचारही नाही, संस्कारही नाही, विचारही नाही. आणि ती केंद्र जर कोण असेल तर हा नामयज्ञ सोहळा आहे. आज बऱ्याच ठिकाणचे अहंकारामुळं, मिमितूपणामुळं, द्वेषामुळं सप्ते बंद पडायला लागलेत. नवे नवे राजकारण सुद्धा घुसायला लागलेत. आप्पा म्हणले महाराज आमच्या इथे सगळी लोक येतात ऐकायला, कोणता द्वेष नाही, कोणतं काही नाही, सगळेजण काम करतात. काही ना काही जसं हातामध्ये लागल तसं ते काम करतात. किती मोठा जरी असला, कोणता कचरा जरी पडला तर उचलून घेतात. हे प्रेम आहे महाराज. जो देवाच्या जवळ आहे ना, देवावरती भाव आहे ना, परमार्थावरती भाव आहे ना, जो होय मजान्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीची एक. जो माझ्या सहवासात आहे 84 लक्ष योनीमध्ये अडकू देत नाही. शिवार एकमेकासोबत चांगलं वागायचं. देहाची क्षणाची गॅरंटी नाही महाराज. फक्त चांगलं वागायचं, दिवस काढायचं. एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्या आईला, त्या आजीला 3 सून आहेत. जुन्या काळातली गोष्ट, प्रत्येकाला काम वाटून दिलेले. बारक्या सुनानं स्वयंपाक करायचा, मधल्या सुनानं धुणे भांडे करायचे आणि मोठ्या सुनानं सासूसोबत शेताला जायचे. बारक्या सून काम करत होती, स्वयंपाक करताना तिची मैत्रीण आली. मैत्रीण आल्यामुळे तिनं काय केलं, आता भाजी तर ठेवलेली गॅसवर आणि भाजी उकळीला आल्याच्या नंतर मीठ टाकतात जेणेकरून चव व्यवस्थित होते, भाजी व्यवस्थित होते. उकळीला आल्यावर आधी जर मीठ टाकलं तर भाजी लवकर शिजत नाही, म्हणून उकळीला आल्यावर टाकायचं असते मीठ. तिनं म्हणे बाबा मैत्रीण आली, तिला भेटायला जायचंय, आता 15 मिनिटांमध्ये उकळी येते, ह्याच्यात मीठ टाकायचे, काय करू म्हणे. तिनं म्हणे माझ्या जावला जाऊन सांगते, मधव्या जावला जाऊन सांगितले. म्हणे ताई भाजी उकळीला टाका आलेली, आता येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन काय करायचं, फक्त थोडंसं मीठ टाकायचं. थोडं मी 10 मिनिटांमध्ये माझ्या मैत्रिणीला भेटून घेते. ती म्हणे तुला काम करावं वाटत नसेल तर लवकर उठायचं, आपापली कामं आवरायची, आमच्या मुळावर काय आला तो तुला बघत जाय की. माझं आहे तेच दोन भांडं मला सरण आले. तिनं म्हणली बाईला उगाच सांगितलं मी, काय करू. मोठ्या जावाकडे गेली. म्हणे ताई भाजी उकळीला ठेवली, आल्यावर नंतर तुम्ही जरा असं मीठ टाका, माझ्या मैत्रिणीला भेटायचे. तिनं म्हणली मला वाटलंच होतं हे दिवस सुद्धा मला बघायला भेटतील, मला वाटलं हे आल्याच्या नंतर तरी मला समाधान मिळावं, पण माया जन्मालाच माया 5वीलाच दुःख पुजलेलं आहे म्हणे असं. तिनं म्हणे उगाच आलो हिच्याकडे. तिनं काय गेली, सासूकडे गेली. म्हणे सासूबाई
भाजी ठेवली गॅसवर, भाजी उकळीला आल्याच्या नंतर मीठ टाकायचंय, जरासं टाकता का? तिने केलं तिचं लेक्चर सुरू. म्हणे लग्न करायची अक्कल नसेल तर कयाला यायचं, म्हणे कयाला उगाच लग्न गडबड करायचे, म्हणे असं करून दिलं तसं करून दिलं. बापाने हे शिकलं नाही का, माईनं ते सांगितलं नाही का? बघता 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 15 मिनिट झाली. त्या 15 मिनिटामध्ये भाजी उकळीला आली ना, गडबडीनं आली, मीठ घेतलं, भाजीमध्ये टाकलं, मैत्रिणीला भेटायला निघून गेली. तिनं मैत्रिणीला निघून गेल्यावर बारकी जाऊ म्हणली, मधवी जाऊ बिचारी मला सांगायला आलती, विश्वासानं आली होती, मी तिचं ऐकायला पाहिजे होतं, उगाच वसवस केलं मी तिला. जाऊ दे माय, काही जरी केलं तर आपल्या घरातली, तिला आपण नाही तर कोण समजून घ्यावं. तिने गेली, पुन्हा ती मीठ टाकलं भाजीत. नंतर मोठी जाऊ म्हणली, मग जर बारकी बहीण असंच माझ्याजवळ आली असते, तिने असं केलं असतं का? आरडाओरड केला असता का? काही केलं तर घरातलंही लहान आहे, आपणच समजून घ्यायचं असते. तिनं जाऊन तिने मीठ टाकून दिलं. मग आली सासूची बारी. सासू म्हणली, मग ह्याच ठिकाणी जर मी लेक असती, भांडणं केली असती, वाद केली असती, पण शेवटी काम मलाच करावं लागलं असतं. ती माझ्या लेकी सारखीच आहे. तिने गेली, मीठ घेतलं आणि भाजीमध्ये टाकलं. आता भाजी कशी झाली असं बघा. तेव्हा काय सगळ्याला माहिती, भाजी खरट होती. भाजी खरट झाली. नेमका त्या घराचा कुटुंब प्रमुख जेवायला बसला. जसा जेवायला बसला, घास घेतला, भाजीमध्ये बुडवला, तोंडामध्ये टाकला, खरड गोड भाजी. त्यानं बायकोला म्हणे, होय ग, घरामध्ये दही वगैरे काही आहे का? म्हणे आहे की, मला वाटीभर दही घेऊन ये बरं. ती दही घेतली, भाजीमध्ये मिक्स केलं आणि खाली. त्यावेळेस मग या बाईची 3 पोरं जेवायला येऊन बसली. आई पटकन जेवायला वाढ. आईने जेवायला वाढलं, घास मोडला, भाजीमध्ये बुडवला, तोंडामध्ये टाकला, खरड गोड भाजी. एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. म्हणे आजची भाजी जरा विशिष्ट दिसाली बुवा. आई, आम्ही जेवण करण्याच्या आधी कोणी जेवायला बसले का? हो बसले ना. कोण बसलं होतं? तुझे बाबाच बसले होते. बाबानं खाली का भाजी? भाजी खाली, पण वाटीवर दही मागून घेतलं होतं. म्हणे मग आमच्याही नवच्या 3 वाट्या दही अनुभव. 3 वाट्या घेतल्या, भाजीमध्ये मिक्स केलं, खाल्लं. नंतर या 4 जणी जेवायला बसल्या. 3 सून आणि यांची सासू जेवायला बसल्या, भाज्या घेतल्या, घास मोडला, तोंडामध्ये टाकला, खरड गोट. बारीक म्हणे, का जाऊ बाई, तुम्ही मीठ टाकलं होतं का? हा, तू म्हणली होतीस ना म्हणून मी टाकलं होतं. तिनं म्हणे, हिनं टाकलं, मग मी बी टाकलं. सासू म्हणे, मीही टाकलं होतं मीठ. एकमेकानं एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. भांडण झालं नाही त्या घरात. ज्या घरातला कुटुंब प्रमुख त्या भाजीमध्ये, भाजी खरड झाली तर त्याच्यामध्ये दही टाकून जर खात असेल, त्याच ठिकाणी मीपणा संपतो, द्वेष संपतो. घरातलं घर पण टिकून राहतं. त्या घरामध्ये वाद होत नाही, भांडण होत नाही. हे शिवकथा सांगत असते. एकमेकाने एकमेकासोबत कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं. सासूला काय पाहिजे आयुष्यात? फक्त सुनन एवढं म्हणावं, सासूबाई जेवण केलंय का? काही त्रास होते का? पोट वगैरे दुखतंय का? चहा करून देऊ का? बस तिचं पोटच भरलो, ते सुख पाहिजे. मुलाने फक्त बाबाला विचारावं, बाबा जेवण केलात का? काही त्रास होतोय का? डोकं वगैरे दुखतंय का? बापाचं सुद्धा पोट भरलं. हे ह्यालाच सुख म्हणतात. ह्याच्यासाठी तळमळ करायची. माय बापा सोडून गेली, नितर दगडायच्या हारी आम्ही गेलो. तो कोणतीही मर्या माय मसोबा दगडोबा नाही, ते देव निवडले आम्ही. जीवनात जोपर्यंत खरे माय बाप आम्हाला कळत नाही ना, कोणताच देव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सहाय्य करू शकत नाही. शिवार ही भक्ती अनुभवली मनमतांनी, ही भक्ती अनुभवली संतांनी. आम्हाला आचार विचार शिकवला, आम्हाला सांगितलं. त्यानंतर जगाच्या मालकाकडे मनमतानं सांगितलं, म्हणे हे देवा, सदैव मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये साठवावी इतकंच नाही, तर हे जो देह तुम्ही मला दिलाय ना, त्याच्यामध्ये मी त्या देहाने तुमच्या नावाचा प्रसार आणि प्रचार करून हा देह समाजासाठी समर्पित करावे. तिसऱ्या चरणात तीर्थयात्रा पायी घडो, 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 तीर्थयात्रा पायी घडो.
तीर्थयात्रा पायी घडो. ह्याचा अर्थ असा आहे, देवा तुझ्या नामाचा प्रसार आणि प्रचार मी अख्खा देशभर करावा, त्याला तीर्थयात्रा म्हणतात. देवाचं नामस्मरण करत देवाच्या नामाचा महिमा लोकांच्या घराघरापर्यंत, नवे नवे कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं, याला तीर्थयात्रा म्हणत असतात. नाही तर मायबापाला सोडून जर किती 12 ज्योतिर्लिंग फिरत बसलास तरी काही उपयोगाचं नाही. आणि मूळ उद्देश मला असा सांगायचा आहे, जर तीर्थयात्रा करायची असेल तर वीरशैव संप्रदायामध्ये काही संत आहेत, त्या संतांच्या स्थळाला भेटी द्या. एक गावातली गाडी बांधा, त्या गाडीला बॅनर लावा तुमच्या गावाच्या नावाचा, आणि जेवढे काही आपले शिवसंप्रदायातले संत होऊन गेलेत त्या संतांना जरा भेटी द्या. त्यांच्या समाध्या उघड्यावरती आहेत, काहींच्या समाध्यावरती स्लॅब सुद्धा नाही. होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही गावागावातले जर लोक जाऊ लागले तर त्या गावातला सरपंच असेल, तिथला आमदार असेल, काहीतरी दखल घेईल आणि भाविक यालीत म्हणून तिथं व्यवस्था वगैरे करायला लागेल. आम्ही इतरत्र देवाच्या हारी जाऊन बाकीचं सगळं सोडून दिले. आमचा देव एकच आहे, हातावरता इष्टलिंग. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणी नाही, कारण की जन्माच्या आधी बी मेल्याच्या नंतर हेच आहे. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जवळ करणारं कोणी नाही. पण आम्हाला एक सवय लागलेली, अशी सवय जिथं जत्रा लागली तिथला एक देव उचलून आणतेच माणूस. कर्मच ना, बघता बघता 5-50 देव झाले देवाऱ्यावर. आणि एक महत्वाची, तुम्ही ज्यावेळेस महिला मंडळ पूजा करायला बसता त्यावेळेस आधी इष्टलिंगाची पूजा करता का देवाऱ्यातल्या देवाची? मग इष्टलिंगाची जर पूजा करत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण आधी देवाऱ्यावरल्या देवाची मग इष्टलिंग मला पाप घडाले तुमच्या हातून. आधी इष्टलिंगाची पूजा महत्वाची, का की तोच आहे आमची काळजी करणारा. आणि हातावर घेतल्याच्या नंतर त्याला बोलत जा, तुमचं सुख वगैरे दुःख काय ते सांगत जा, प्रत्येक गोष्ट सांगत जा, त्याला बोलत जा. काय नवस जर बोलायचं असेल तर त्याला बोला, दुसऱ्या देवाला बोलू नका. भाव असेल ना तर दगडाला सुद्धा ऐकावं लागते. शिवहार 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 तीर्थयात्रा पायी घडो देवा, तुझ्या नामाचा महिमा काना कोपऱ्यामध्ये न्यावं मी, प्रसार प्रचार करावा. आणि ते करताना, समाजाला ज्ञान देत असताना, सांगत असताना, स्वतःचा आरसा दाखवत असताना देह परोपकारी पडो, म्हणजे हा समाजासाठी झिजवावा, त्याच्या उपयोगाला पडावा. शंकर उमाई जय शंकर उमाई, शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, 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 जय जय शंकर उमाई, जय शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय 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 शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय 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 शंकर उमाई, जय जय शंकर उमाई, जय शंकर उमाई. सदृशलिंग शिवाचार्य महाराज की जय, भारत माता की जय. शिवार 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 शिवहार 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 शिव शिव वेळोवेळा जीवे लागी लागो चाळा, सकोळ जगाचे जीवन झडोडोळा माझे ध्यान. तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह पडो, सकोळ जगाचे जीवन झडोडोळा माझे ध्यान. महान शिवसंत शिरोमणी मन्मथ मोदींनी जगाच्या मालकाला भगवान शिवशंकराला काही मागण्या मागितल्या. देवा तुझं नाव असावं ओठामध्ये. देवाचं नाव जर सदैव ओठामध्ये असलं ना तर माणसाची वाचा, ज्या वाचेतून काही पडते ते खरं व्हायला लागते. इतरत्र निंदा वगैरे करण्यापेक्षा देवाचं नाव बरं आहे.
काम करत असताना देवाचं नाव घ्यावं, कारण की ते काम यशस्वी होते. कोणीही गावाला वगैरे जात असताना देवाचं नाव घेऊनच जावं. प्रत्येक गोष्ट आपण का करत असताना देवाचं नामस्मरण सदैव मुखामध्ये असावं. हे नाम मन्मथ माऊलीने मागितलं. संत आम्हाला सांगतात, संत आमच्या हितासाठी देवाकडे ह्या मागण्या मागतात. कारण की या जीवाला कळाव, अज्ञानी ह्याला जर ज्ञान मिळालं तर हा 84 लक्ष योनीमध्ये अडकणार नाही, मोक्षाचा सहभागी होतो. म्हणून ते मोक्षाचं ज्ञान देण्याचं काम संत करत असतात. ज्ञान सहज मिळत नाही. आणि जरी ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाचे 2 शत्रू आहेत. एकाचं नाव आहे आळस आणि एकाचं नाव आहे अहंकार. आळस येऊ देत नाही. चांगलं काम, देवाच्या भजनाला जावं म्हणलं की झोप येते, पाय दुखतात, कंबर दुखते, डोकं दुखतंय. आणि जरी इकून तिकून आलं, 4 दिवस भजनाला गेले की 5व्या दिवशी म्हणते माझ्यासारखा भजण्याच कोणी नाही. अहंकार हा दुस्तर, याचा पडू द्या बा विसर. संत म्हणतात बाबांनो, मिळाल्याच्या नंतर याचा विसर पडू द्या. संत सांगतात ज्याच्यानं हित होईल अशा गोष्टी मन्मथ माऊलींनी देवाकडे मागितल्या. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्यामध्ये हित आहे अशा गोष्टी मागायच्या असतात. एका डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या डॉक्टरच्या लग्नाच्या वाढदिवसा मला त्याच्या बायकोनं सांगितलं, म्हणे मालक, बघता 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 आपल्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली. मग म्हणे 10 वर्षामध्ये मी तुम्हाला काही मागलं नाही, मग आज मागतो. म्हणे काय द्यायचं सांग. म्हणे मला एक वाद्य पाहिजे वाजवायचं. म्हणे असं वाजवायचं पाहिजे की याला आजपर्यंत कोणीच वाजलं नाही, तसलं पाहिजे. आता विचार केला, बाबा तसलं वाद्य कोणाला विचारावं, जन वाजवते त्याला विचारावं. कधी सप्त्याला येईना, त्यानं सप्त्याला आलं बुवा, पक्वाजाच्या सोबत बसलं. म्हणते कपिल महाराज, असं कोणतं वाद्य आहे काय महाराष्ट्रात की ज्याला कोणीच वाजलं नाही. ते म्हणे बुवा असं तर कुठं नाही, पण प्रयत्न करा, कुठं ना कुठं मिळते. आणि विचार केला बुवा, अख्खा महाराष्ट्र पालता घातला, कुठंच भेटलं नाही त्याला. कटाळून 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 घराकडे येऊ लागले. येता 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 एका चिंचाच्या झाडाखाली बसलं. त्या गावातलं शिवारी पोरग मरणाचा आगाव त्या झाडावर बसलं होतं. म्हणे काय झालं काकालाही नाराज दिसायला. ते म्हणे काय सांगू बापू, बायकोनं बेजार केले. म्हणे बायकोने म्हणली म्हणे की असलं असलं वाद्य पाहिजे. अख्खा महाराष्ट्र पालता घातला, कुठंच भेटलं नाही. मग काळजी करू नका म्हणे तुम्ही, माझ्याकडे आहे की म्हणे तसलं वाद्य. याला जर बरं वाटलं. म्हणे काय, काहीच नाही म्हणे, मस्त कुंभाराच्या घरी जा, एक गाडगं घेऊन या. गेला कुंभाराच्या घरी, आणलं एक गाडगं. मरणाचा आगाव पोरग त्यानं आग्या मोहळाचा फाटा तोडला, चिंचचा राईट त्या गाडग्यामध्ये टाकला आणि त्याला दस्तीनं बांधलं बोया. म्हणे लावून बघा म्हणे, कानाला लावलं, कानाला गोई 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 गोई. पहिलं वाद्य आहे म्हणे असलं. गेल्या गेल्या बायकोर म्हणे, हिंगो तू म्हणली होतीस म्हणून तुझ्यासाठी या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ते वाद्य आणले. बाई चांगला तिला आनंद झाला. आणलं, आणल्याच्या नंतर ती गाडगं देवापाशी नेऊन ठेवलं. आता नवऱ्यानं दिलंय, दिल्यावर समाधान राहावं की नाही. पण बाईचं तसं नसते महाराज. एखादी जर साडी घेतली तर जोपर्यंत गलीतल्या 4 बाया बघत नाहीत तोपर्यंत त्या साडीचा उद्धारच होईल. दुसऱ्याला दाखवावंच लागते. जोपर्यंत दुसऱ्या बाईने म्हणा माय चांगली घेतली, कलर भारी आहे, पण काही काही बाया अशा असतात, माय कलरच तुला सुट होईना, कयाला घेतलीस, माय तुम्हाला देखवच ना आम्हाला घेतलेलं कधी. असं होतं याचा खेळ. म्हणून समाधान तिने म्हणे नवऱ्यानं तर भेट दिली, पण आपल्याला आनंद का वाटणं आलाय की काय करू म्हणे. मग आपण काम करावं, गलीतल्या सगळ्या बायाला सांगावं. उठल्या राम परत गलीत बायाला भेटायला गेली. सगळ्या बायाला सांगितलं म्हणे माझ्या नवऱ्यानं लग्नाची वाढदिवसाची अशी गिफ्ट भारी दिली म्हणे, ती तुम्हाला सगळ्याला संध्याकाळी बघायला यायचं. नुसतं बघायला नाही तर सुंदर आपल्याला आज गवळणीचा कार्यक्रम ठेवायचा आहे. मस्त चहा पाणी करू, मुरमुरे करू या. सगळ्या बाया गेल्या. मग संध्याकाळी ह्यानं बसला होता टीव्ही बघत. माणसाईनं जराशी टीव्ही बघावं, बाया म्हणतात कामं करायचं, सुधारणा, उठलं की टीव्ही, उठलं की टीव्ही, असं बाया म्हणतात. आणि तेने एकदा बघायला सुरुवात केली की संपच ना त्याचं. आमच्या गावातल्या एका माणसानं अशीच टीव्ही बंद केली. जशी टीव्ही बंद केली की बायकोनं रिमोट फेकून मारलं, समोरचे 2 दातच गेले. काय सांगाव, लई आगाव खेळ. म्हणे काय टीव्ही बघत बसल्या म्हणे,
बायाला बोलले मी घरीतले आज गवळणीचा कार्यक्रम आहे आपल्या घरी. मग कसं करावं? मग काही नाही म्हणे सगळ्या बाया इथं मी येतो तुम्ही कशा लोक बायामध्ये बसता तुम्ही जा म्हणे उठा बाहेर जाऊन बसा कुठं तरी. ते म्हणे बाबा बसतो. पण धनी तुम्ही चल्या बाहेर पण कोणी आम्हाला येऊन डिस्टर्ब करून ह्याच्यासाठी तुम्ही काम करा. जाता जाता दारपुडी करून जा. हे न मरणाचं चॅप्टर दारपुडी करायला जाऊन मस्तपैकी कोंडाचा अडकलाय ना बाहेरून. गेलं निघून बसलं मारुतीच्या देवळावर जाऊन. मस्तपैकी सगळ्या बायला कुंकू लावलं वटीला फीस घातली. सगळ्या बाईनं नावही घेतलं. सगळं झाल्याच्या नंतर आता भजनाला सुरुवात करायची म्हणजे गवळणीला सुरुवात करायची. पहिल्या बाईचा नंबर आला. तिने म्हणे मला स्वरच सुधारणा आलाय बुवा. दुसरीला म्हणे तुम्ही म्हणून बघा. मग दुसरीनं स्वर काढला पण तिनं म्हणली काय झालंय की म्हणली आज असा मोकळा मोकळा आवाज येईन आलाय. मग एक जण म्हणली तुम्ही असं करा ते एकदा बांधील आहे ना ते एकदा सोडा म्हणजे आवाज मोठा येईल. मग काय आलं सोडलं महाराज. जसं सोडलं सगळी चिरका चिरकी घराणं आवाज मंदिरापर्यंत गेला. मंदिरापर्यंत आवाज दिला आणि गावातले लोक म्हणले का हो म्हणे पाटील तुमच्या घरी बाया काहीतरी चिरकाल्यात. काही चिरकाना चलेत म्हणला. मस्तपैकी आज गवळणीचा कार्यक्रम ठेवला होता. फक्त स्वर लागलाय अजून गवळण ऐकायची म्हणला तुम्हाला. शिवाहार मागाव पण ज्याच्यानं आमचं काहीतरी हित होईन असं मागाव. संतांनी हित करून घेतलं. देवाच्या सहवासात आले त्यांना देव कळाला देव जाणवला देव अनुभवता आला. त्यांनी तोच देव आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाच्या माध्यमातून असेल ग्रंथाच्या माध्यमातून असेल मुळामध्ये तो आम्हाला समजला नाही कारण भ्रमामुळे ब्रह्म कळाला नाही. माणसाला सत्य आवडत नाही. अहंकार मीपणा द्वेषपणा विकार ह्याच्यामध्ये माणूस गुरपडतो आणि आवडीचे असणारे विषय त्या विषयी त्याला गोड वाटू लागतात. विषयी मन गुंतले बाष्कडू सदा तडमड करीत हे गोड वाटतात त्याच्या हारी जाते आणि त्या विषयामध्ये अडकलेल्या कारणानं देव दिसत नाही देव कळत नाही. जोपर्यंत त्या सगळ्यावरती वैराग्य निर्माण होईल या गोष्टीचा त्याग करत पडदा निघाला भ्रम सरकला का ब्रह्म सत्य आणि तुम्हाला त्या ब्रह्मपदापर्यंत जायचे. म्हणून जेन संताच्या सहवासात गेले ना ते विजय संता शरण गेले ते मिळून तद्रूपची झाले. पुन्हा नरदेहा नाही आले होऊन ठेले परब्रह्म. म्हणून संताच्या सहवासात जा. संताच्या कुठेही जाऊ नका. एक सवय बेकार लागली आम्हाला. कुठेही गेलं की ते गुलाम बनवून ठेवत असते पण संत कधीही गुलाम बनवत नाहीत. म्हणून संताच्या सहवासात जा ते परब्रह्म करून ठेवतात. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी सांगितलं म्हणे हे जे शरीर आहे ते समाजासाठी मी आजपर्यंत सेवा केलेली आहे. समाजाला ज्ञान दिलं समाजाला अज्ञानातून बाहेर काढलं समाजाला तो शिव कोण आहे पटवून दिले. त्या समाजासाठी हे देह झिजवलाय आणि ह्याच गोष्टी मला जर अजून मिळत असेल तर असे रोज जरी जन्म घेतले तरी चालतील. म्हणून शेवटच्या चरणात मन्मथ मने हेची द्यावे 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 वारंवार जन्म यावे वारंवार
मन हेची द्यावे मन हेची द्यावे मन हेची द्यावे मन्मथ मनी हिची द्यावे वारंवार जन्मायावे. मन्मथ माऊलींनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं म्हणे हे देवा परमेश्वरा जेवढ्या मी मागण्या मागितल्या तेवढ्या जर मला मिळाल्या तर वारंवार जन्माला आलं तरी चालेल. आशीर्वाद दिला जगाच्या मालकानं म्हणे तथा असतो. हे मन्मथा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कृपा ते परमेश्वराची. श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाल्याच्या नंतर 400 वर्ष लोटली गेली. पुन्हाही धर्मावरती संकट यायला लागलं. लोकांना कोणी बाबा बुवाच्या आहारी जाऊन गळ्यातले लिंग काढून टाकले, गळ्यातल्या माळी काढून टाकल्या. भगवान शिवाला विसरून गेले. त्यावेळेस भगवान शिवशंकरानं मन्मथ माऊलीला जे आशीर्वाद दिला होता ना, या गोष्टी मी तुला देईल, जे वचन दिलं होतं ना ते वचन पूर्ती करण्याची वेळ आली. आणि त्यावेळेस राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा जन्म झाला. त्यांनी अख्खं आयुष्य या समाजासाठी समर्पित केलं. राष्ट्रसंताविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी. राष्ट्रसंत कळावेत, राष्ट्रसंत समजावेत, राष्ट्रसंत अनुभवता यावेत एवढंच मला सांगायचं. निष्काम विश्वास भाव या संप्रदायाचं काय जर असेल ना तर फक्त राष्ट्रसंत आहेत. आजकाल कोणी बी आले आपल्या मनाचा कारभार व्हायला लागलाय. राष्ट्रसंत एवढे महत्वाचे आहेत की ज्यांच्यामुळं परमऋष्य कळालं, ज्यांच्यामुळे मन्मथ माऊली कळाले, ज्यांच्यामुळं शिव काय आहे, ज्यांच्यामुळं इष्टलिंग काय हे कळायला लागले. म्हणून आयुष्यामध्ये राष्ट्रसंताला कधी विसरायचं नाही, मन्मथ माऊलीला कधी विसरायचं नाही. सुंदर असं वचनांच्या माध्यमातून आमच्या जीवनाला उजाळा देण्याचं जे कार्य केले त्या महात्मा बसवांना तथा त्या शरणांना कधी विसरायचं नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. कीर्तन संपलं म्हणायला हरकत नाही. वेळेच्या अभावी खूप आनंद वाटला बरं का. उठून गेले नाहीत. नाही तर कवा कवा असं होतं की कीर्तनातून उठून जातात. तुम्हाला सर्वजण याला देवाच्या प्रतीची गोडी, देवाच्या प्रतीचं प्रेम आहे, ती आवड आहे. या आवडीसाठी आपण सर्वजण आलात. मनापासून धन्यवाद. जेवढे जेवढे लहान लेकर कीर्तनाला आहेत त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच आता लहान लेकर आलेत पण मला बसलेले बघा वाटत नाही. आता हे पहिला दुसरा दिवस असला तर मी काहीतरी बोलला असता. आता इथून पुढे पुढल्या वर्षी असो, उद्या असो, परवा असो, हिला उभा करा असं काढणं मस्त. उभं राहू द्यायचं कीर्तनात उभा. 1-2 वर्ष उभा टाकू द्यायचं, नंतर टाळं द्यायचे. हळूहळू शिकतात ते. भजन बिजन काय असलं की बोलवायचं. आताच गोडी लागती. मोठ्याच्या पावलावर पावलं लहान लेकरं टाकत असतात. म्हणजे सहवासात घेत जा, काही सांगत जा. देवाच्या गोष्टी असेल, कोणतं परमरशाची एखादी ओवी असेल, चुकीचा अर्थ सांगलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर देवाचं सांगत जा लेकरायला. एवढं करा. असो झालेली कीर्तन सेवा मनापासून धन्यवाद. संयोजक, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटीतील सर्वजण मनापासून धन्यवाद. माझ्यासारख्या पामरजीवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संधी दिलात, मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील सुंदर असे गायक वाद्य कीर्तनकार मंडळी आहे. परमस्नेही आमचे बालाजी पाटील आहेत, नामदेव महाराज आहेत, कपिल महाराज आहेत, कामजळगेकर स्वामी आहेत. हे समस्त भजनी मंडळ आपल्या गावातली असेल, बाहेरगावची असेल, स्वामीजी असतील, खरंच मनापासून धन्यवाद. झालेली कीर्तन सेवा माझा जीव माझा प्राण संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या दिव्य चरणाशी समर्पित करतो. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, जय 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 गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. झाले महाराज 6 दिवस झाले सप्त्याला. 2 दिवस राहिले. आता हुरहुर वाटायला लागली.